तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीना पाहिना श्रीमुख आवडीना तुळशी हार गेला कासे पीतांबर तुळशी हार गेला कासे पीतांबर
आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावणे पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे तुम्ही तुझ पाय पांडुरंगा तुम्ही तुझ पाय पांडुरंगा लांचवले मन लागले से गोडे लांचवले मन लागले से गोडे हे जीवेना सोडी ऐसे झाले हे जीवेना सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा आता दृष्टी पुढे ऐसा चतुराय आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा मी तुझं पाहे पांडुरंगा तुम्ही तुझा पाय पांडुरंगा तुम्ही तुझा पाय पांडुरंगा कामने आम्ही मागावी नळीवारी कामरे आम्ही झालवांगरी रूपा कामने आम्ही मागावी नळीवारी कामरे आम्ही झालो आम्ही रूपा देवावी आम्ही माये बापा आता दृष्टी पुढे ऐसा चतुराय आता दृष्टी पुढे ऐसा चतुराय आता दृष्टी पुढे ऐसा चतुराय
ठीक आहे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जावै कुंठे आले घर जावै कुंठे आले घर जावै कुंठे लटी के वचन आलटे के लटी के वचन आलटे के वचन नाही देही उदासीन नाही देही उदासीन नाही देहि उदासीन नाही देहि उदासीन नाही देहि उदासीन देहि उदासीन येते उपकारासाठी उपकारासाठी येथे उपकारासाठी उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जावै कुंठे आले घर जावै कुंठे घर जावै कुंठे मधुरावाणी मोठी मधुरावाणी ओठी हरी मधुरावाणी मोठी मधुरावाणी ओठी तुका मने वाव पोटी तुका मने वाव पोटी कामने वाव पोटे कामने वाव पोटे कामने वाव पोटे कामने वाव पोटे
संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी मधुरावाणी लट्टिके वचन जेने राहे नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी विठ्ठल 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 समचरण सरोजम सान्द्रणीलम्बुदाभं जगरणित पानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमालां कन्नरं कञ्जनेत्रं सदेधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सारे चरणा संतानी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्री गुरुचरण सरोवर निर्मल मुकुर सुधारी वर्णो रघुवर विमल जज्जोदायको फलचारी बुद्धिन तनु जानिके स्मिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरौ कलेश विकार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. मॉनिटरचाच आवाज वाढवा थोडासा, बेस थोडा कमी राहू द्या, ट्रबल द्या, हां गेन वाढवा. काय काय लागतं सांगा बाबा. वाढवा आवाज, आवाज वाढवा थोडंसं, ऐकून न कळत कमी राहू द्या म्हणजे मला स्पष्ट ऐकायला मिळेल. वार्षिक नियमाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे करखेली, तालुका उदगीर, जिल्हा लातूर ग्रामस्थांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदाने उत्सवाची सप्ताहाची सुरुवात झाली. आजचा नाथषष्ठीचा उत्सव आहे. मला वाटतं जवळजवळ बराचसा काळ माझा कीर्तनामध्ये प्रवासामध्ये गेला. पैठणला सोडल्यानंतर पहिल्यांदा एकनाथ महाराजांचं मंदिर करखेलीलाच बघायला भेटलं. माझ्या प्रवासात दुसरं मंदिर मी बघितलं नव्हतं. पैठणच्या नंतर इतकं सुंदर मंदिर जर कुठं असेल तर ते म्हणजे आपल्या करखेलीमध्ये आहे. आणि साहेब एवढे वर्ष सेवा केलोत, मला असं वाटतं त्या सेवेचं फळ म्हणजे आजचं कीर्तन असावं असं माझं मत आहे. आदरणीय प्रमस्नेही विश्वंभररावजी बिरादर पाटील साहेबांचं म्हणणं होतं, महाराज आमच्या जन्मगावी आमच्या गावात जायचं आहे कीर्तनाला, आणि कदाचित तुम्ही बोलवलं नसतं तर मला नाथ महाराजांचं दर्शन किती वर्ष झालं नसतं अजून मला माहिती नाही. साहेबांचं हे फार मोठं वलय, फार मोठं ऐश्वर्य आमच्याकडे असताना जन्मभूमीला मातृभूमीला ते विसरत नाहीत आणि गोड अशी सेवा करतात. भाग्यवान आहोत आपण सर्वजण, इतका गोड उत्सव आपल्या नगरीमध्ये होतो. महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार आपल्याकडे कीर्तनाला आली, बरीचशी मोठी मंडळी कीर्तनाला आली. सुंदर गुणीजन मंडळी गोड मृदंग वाजवतात. तुम्ही मला काही नावं सगळ्यांची माहीत नाही, पण सुंदर मृदंग वाजवता. अगदी गोड गोड तुम्ही गाता, सांप्रदायिक चाली गाता, पण हे विशेष महत्त्वाचं आहे. गोड अशी टाळकरी आहेत तुम्ही सर्वजण आहात. अभंग महाराष्ट्र भूषण देहनिवासी जगद्गुरु तुकोबर यांचं चार चरणाचा संतांचं वर्णन करणारा अभंग आहे. बऱ्याच लोकांना शंका येते, संसारिकाला दंड म्हटलंय तर हा अभंग प्रयाण काळाला कसा चालतो. बऱ्याच जणांचं असं मत असतं की तुकोबरांनी संसारिकाला धन्यता दिली असेल तर मग एकनाथ महाराजांच्या षष्ठी दिवशी हा अभंग कसा चालतो. संसारी शब्दाचा अर्थ प्रापंचिक नाही, संसारी शब्दाचा अर्थ या जगामध्ये ते धन्य आहेत जे अंतरी दयावंत आहेत, आणि ते कोण असेल तर ते संत आहेत. विठ्ठल तुकोबर यांनी अभंगामध्ये जी जी लक्षणं सांगितली, सगळीच्या सगळी लक्षणं संतांकडेच पाहायला भेटतात. दयावंत जे अंतरी हे लक्षण संतांकडेच आहे. येथे उपकारासाठी आले हे लक्षण संतांकडेच आहे. ज्याचं वैकुंठात वास्तव्य आहे हे संतांचंच लक्षण आहे. कारण तुकोबरे प्रत्यक्ष बोलले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे. लटिके वचन नाही हे लक्षण संतांचंच आहे. देही उदासीन आहेत हे लक्षण संतांचंच आहे. आणि वाणीत माधुर्य आहे हे लक्षण संतांचंच आहे. म्हणून अभंग संतपर आहे. विठ्ठल मला कधी कधी आवर्जून बोलावंसं वाटतं, आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो हे आमचं भाग्य आहे. एकदा कल्पना करा, आम्हाला हे मानवी शरीर भेटलं नसतं तर आम्हाला हे सगळं घडलं नसतं जे आत्ता आम्हाला घडतंय. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आमचा जन्म भारत देशात झाला हे त्याच्यापेक्षा विशेष आहे. माणूस म्हणून जन्मलो, पण पाकिस्तानला जन्मलो असतो तर देव कळला नसता. अफगाणिस्तानला जन्म झाला असता तर इकडचं काय अध्यात्म कळलं नसतं, वारी कळली नसती. आमचा जन्म बांगलादेशला झाला असता तरी अध्यात्म कळला नसता. देवाची पांडुरंगाची आमच्यावर कृपा आहे, आमचा जन्म भारत देशात झाला म्हणून खरंच स्वतःला भाग्यवान म्हणायला हरकत नाही. आणि याच्यापेक्षा महत्त्वाचं सांगू का, महाराष्ट्रात आम्ही जन्म घेतला हे विशेष आहे. कारण महाराष्ट्रांना संतांची भूमी असं म्हटलं जातं.
एक महात्मा सांगत होते, उत्तर भारतात आम्ही प्रवास करत असताना बॉर्डरला एक बोर्ड लागलेला असतो, देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत है. उत्तराखंडात ज्या वेळेला आपली एंट्री होते, सगळीकडे प्रत्येक बॉर्डरला हा बोर्ड लागलेला आहे, देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत आहे. तसं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जागेवर बॉर्डर आहे, एक बोर्ड नक्की लागला पाहिजे, संत भूमी महाराष्ट्र में आपका स्वागत आहे. विठ्ठल तेच थोडा कमी राहू द्या, डबल स्वर. विठ्ठल विठ्ठल मागच्या थोडं धावपळीमुळं माझा आवाज थोडासा बसला. हां, तुम्ही सांभाळून घ्या म्हणजे झालं, बाकी काय. अभंगामध्ये तुकोबरे संतांचं वर्णन करतात. भाग्यवान आहोत आपण, कारण संत महात्म्यांच्या या भूमीत आमचा जन्म आहे. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ज्ञानोबरे तुकोबरे नंतरचा आमचा जन्म आहे. माऊली ज्ञानोबरे होते त्याही वेळेला वारकरी होते, नाही असं नाही, पण बोटावर मोजणे इतके होते. केवळ महाराष्ट्रात ज्ञानोबरे झाले, नंतर तुकोबरे झाले, म्हणून आज अख्खा महाराष्ट्र वारकरी संप्रदायाने ओतप्रोत भरलाय. महाराष्ट्रामध्ये 48,000 कीर्तनकार आहेत, जे माऊलीच्या नावावरती आपल्या वारकरी संप्रदायाची पताका यत्र तत्र ते सगळीकडे घेऊन फिरतात. ज्ञानोबारांच्या काळात वारकरी बोटावर मोजणे इतके होते, पण माऊलींच्या नंतर ज्यावेळेला तुकोबऱ्यांचा जन्म झाला, अवतरित झाले, त्यावेळेला मात्र एक चांगली गोष्ट घडली. की अगदी जनसामान्य, सामान्यातल्या सामान्य माणसं सुद्धा परमार्थात आली. म्हणून तुकोबरे आले, हे भाग्याचं आहे. विठ्ठल महाराष्ट्राला 4 मुख्य संत लाभले. एक माऊली ज्ञानोबरे, दुसरे संत नामदेव महाराज, तिसरे संत एकनाथ महाराज आणि चौथे जगद्गुरु तुकोबरे. या 4 महापुरुषाकडे एक एक गोष्ट आहे जी अतिशय दुर्मिळ आहे. ज्ञानोबरेकडे ज्ञान आहे, नामदेव महाराजाकडे नाम आहे, तुकोबरेकडे वैराग्य आहे, आणि संत श्रेष्ठ एकनाथ महाराजाकडे शांती आहे. या 4ही गोष्टी संप्रदायात वारकरी जीवनात आवश्यक आहेत. माणसाला म्हणजे वारकऱ्याकडे ज्ञानही असावं, वारकऱ्याकडे वैराग्यही असावं, वारकऱ्याच्या मुखात नामही असावं, आणि जीवनामध्ये शांतता असावी. या 4 गोष्टी शिकवायचं आहे, म्हणून 4 संत आहेत. विठ्ठल वारकरी अज्ञानी असून चालत नाही, वारकरी ज्ञानीच असलं पाहिजे. वारकऱ्याकडे नामस्मरण असलं पाहिजे, सतत नामचिंतन झालं पाहिजे. बाकीची साधनं कमी जास्त प्रमाणात चालतात, पण भगवंताचं नाम कायम मुखात असलं पाहिजे. आणि ज्यांच्या मुखात भगवंताचं नामस्मरण आहे, तो पवित्र आहे, तो शुद्ध आहे. आमच्या महात्म्यांनी गोड वर्णन केलं की पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. रात्रंदिवस नामस्मरण करणाऱ्या व्यक्ती इतकं पवित्र जगात कोणी नसतं. मुखात नाम असावं, वैराग्य असावं वारकऱ्याकडे, आणि महत्वाची गोष्ट शांतता असावी, शांती असावी. एका महात्म्याला प्रश्न विचारला, बाबा आम्हाला शांतीची अपेक्षा आहे, हमें शांति की इच्छा है, क्या करना चाहिए? महात्मा ने सांगितलं, बेटा शांति की इच्छा मत करो, इच्छा को शांत करो, सब अच्छा हो जाएगा. विठ्ठल ज्यांच्या उत्सवाप्रित्यर्थ आपण सर्वजण एकत्र आलो, पैठण निवासी संत एकनाथ महाराज, ते म्हणजे शांती ब्रह्म म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. महाराष्ट्रातलं एकमेव असं संतत्व आहे ज्यांच्या घरचं काम करण्याची इच्छा पांडुरंगाला होते. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे ही करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडीने भरितो, आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले. काय काय सेवा केली असावी महाराज. आम्ही देवाची सेवा करतो, पण पांडुरंगाला संतांची सेवा करण्याची अपेक्षा होते, इच्छा होते. आणि त्या संत महात्म्यामध्ये सगळ्यात जास्त सेवा जर कोणाच्या दारात केली असेल पांडुरंगाने, तर ते एकनाथ महाराजांच्या घरी. विठ्ठल
या उत्सवाला एवढं महत्व देण्याचं कारण काय? या उत्सवाला एवढं प्राधान्य देण्याचं कारण काय? नाथषष्ठी अतिशय पवित्र पर्व काळ आहे. कारण जनार्दन स्वामींचा जन्म नाथषष्ठीचाच आहे. जनार्दन स्वामींना त्यांचा शेवट झाला तो नाथषष्ठीचाच आहे. एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींची भेट झाली ती नाथषष्ठीच आहे. एकनाथ महाराजांचा जन्म नाथषष्ठीचाच आहे आणि एकनाथ महाराजांचं देहावसान झालं तोही नाथषष्ठीचाच आहे. म्हणजे षष्ठी अतिशय पवित्र मानली जाते, अतिशय श्रेष्ठ मानली जाते. आणि गंमत अशी आहे, भगवान परमात्मा येतात त्या तिथीला पावित्र्य आहे. रामप्रभू येतात ती नवमी श्रेष्ठ आहे. कृष्ण परमात्मा येतात ती अष्टमी पवित्र मानली जाते. भगवान दत्तात्रय येतात ती पौर्णिमा, दत्त पौर्णिमा श्रेष्ठ मानली जाते. आता संतांच्या बाबतीत बोलायचं झालं, तुकोबऱ्यांनी वैकुंठ गमन केलं ती बीज महत्वाची मानली जाते. मौली ज्ञानोबांनी समाधी स्वीकारली, तो समाधी सोहळ्याचा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो. म्हणजे देव येतात तो दिवस पवित्र ठरतो, साधू जातात तो दिवस पवित्र ठरतो. संतांच्या येण्याच्या दिवसाला फार महत्व नाही, साधूच्या जाण्याच्या तिथीला महत्व आहे. देवाच्या जाण्याच्या तिथीला फार महत्व नाही, देवाच्या येण्याच्या तिथीला महत्व आहे. एक प्रसिद्ध ग्रंथ आहे जो 180 देशापर्यंत पोहोचलाय. त्या ग्रंथाचं नाव आहे तुलसी रामायण. तुलसीदास महाराजांनी गोड वर्णन केलं. पार्वती आई साहेबांनी महादेवाला एक प्रश्न विचारला होता, राम प्रभू साकेत धामाला कधी गेले ते सांगा. महादेवाने शेवटपर्यंतही सांगितलंच नाही की देव परत कधी गेले. देव आले तोच दिवस पवित्र, साधू जातात तो दिवस पवित्र आहे. आज सुंदर पद्धतीने या वैष्णवांची मांदियाळी एकत्र येऊन आपण या उत्सवात सहभागी झालो. आपण भाग्यवान आहोत. तुकोबऱ्यांचा अतिशय सुंदर अभंग आहे. तुकोबरे संतांचं वर्णन करतायत आणि एक लक्षणं अतिशय सुंदर सांगितली. पहिलं लक्षण सांगितलं, ज्याच्या अंतकरणात दया आहे. दयाच आहे असं नाही, अतिशय दया आहे. ते संत अभंगाचं पहिलं चरण. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी. दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी,
आहेत आणि संसारी ते धन्य आहेत. ते संसारात धन्य आहे ज्यांच्या अंतकरणात दया आहे. दया हा अंतकरणाचाच धर्म आहे. काही वेळेला काही लोकांकडे पाहतो, वरही दया नसते, आतही दया नसते, म्हणजे व्यवहारातही दया दिसत नाही आणि अंतकरणातही दया नसते. जगात अशी काही माणसं आहेत जे वरून दया दाखवतात पण अंतकरणात दया नसते. एखादा कसाई त्या बकऱ्याला सांभाळतो, त्याला खाऊ घालतो, पिऊ घालतो, बरोबर आहे, खूप व्यवस्था करतो त्याची. कशासाठी? एका दिवशी वार ठरलाय त्याचा, एका दिवशी त्याचा वार ठरलाय. दया बाहेरून आहे, आतून नाही. काही लोकांची दया आतून असते, बाहेरून दाखवत नाहीत. काही वेळेला आपण पाहतो आई वडील लेकरांना कठोर शब्दात बोलतात पण अंतकरणात दया असते, तळमळ असते, आपल्या लेकरांचं बरं झालं पाहिजे. पण साधूच्या बाबतीत पाहायला भेटतं, आतूनही दया आहे आणि बाहेरूनही दया आहे, दोन्ही बाजूने दया पाहायला भेटते. कधी दया करण्याचे पुत्रासी तेची दासा दासी. दया करण्याचे पुत्रासी तेची दासा आणि दासी तेची दासा देव तेचे जाणावा. संत महात्मा समान भावनेनं सगळ्यावरती दया करतात. साधूच्या अंतकरणाचा धर्म आहे दया. साधू बाहेरून कधी कधी कठोर होतो पण अंतकरणात मात्र दया आहे, दया आहे. असे अनेक अभंग आहेत ज्याच्यात तुकोबऱ्यांना शांतीब्रह्म म्हणतो पण तुकोबऱ्यांनी बऱ्याच जागेवर शिव्या घातल्या महाराज. एखाद्याला जर भगवंताच्या नामाचा कंटाळा आला असेल तर तुकोबरे स्पष्ट बोलले, हरी नये मुखासी काय माये गेली होती भूतापाशी. आपण कल्पना करू शकतो का की हे शब्द एकनाथ महाराजांचे असतील? पण एक आहे, समाजाच्या कल्याणासाठी अंतकरणातली तळमळ आहे म्हणून शिव्या द्यायचं आहे. शिव्या दिल्यावर माणसं सुधरत असतील तर दिलं पाहिजे म्हणून. आता तुकोबरे कधीच शिव्या देत नव्हते पण फार बोलले महाराज. माऊली बोलतात पण घोंगड्यात घालून बोलतात, त्यांचं बोलणं लक्षात येत नाही. तुकोबरेंचं स्पष्ट बोलणं असतं, नाथबाबांचं स्पष्ट बोलणं असतं. अरे एवढ्या वेळेला सांगतोय तुम्ही नामस्मरण करा, तरी तुमच्या मुखात नाम येत नसेल तर तुमचा जन्म माणसांच्या पोटी झाला नसावा. हे एकनाथ महाराजांचे शब्द आहेत. काय माये गेली होती भूतापाशी. साधूंच्या शिव्या देण्यातही आपलं हित लपलेलं असतं. आपल्या उद्धाराच्या तळमळीसाठी महात्मा बोलतो. तुकोबरे सांगतात अंतकरणात अतिशय दया आहे. दयावान वेगळं, दयावंत वेगळं, धनवान वेगळं, धनवंत वेगळं. आता काही माणसं श्रीमंत असतात, आनंदाची गोष्ट आहे, पण एका मर्यादेत श्रीमंती आहे, त्यांना धनवान म्हणावं. पण अमर्यादित श्रीमंती झाली की त्याला धनवंत असं म्हणतात. लिमिटेड दया असेल तर त्यांना दयावान म्हणतात आणि अतिशय दया असेल तर त्यांना दयावंत असं म्हणतात. आणि संत दयावंत आहेत. मग तुकोबरांना प्रश्न विचारला, अशी महात्मे कधी येतात, कसं येतात, कुठे येतात? तुकोबरांनी उत्तर दिलं अभंगाचं दुसरं. Ah
आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी तुकोबरे सांगतात येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत महात्मा कशा करता येतो? उपकार करण्यासाठी. समाजामध्ये तिघ येतात, एकीकडे जीव येतो, एकीकडे देव येतो, एकीकडे संत येतात. देव येतो ते उद्धार करण्यासाठी, तुम्ही आम्ही जन्माला येतो संसार करण्यासाठी, पण संत महात्म्यांचं येणं आहे उपकारासाठी. तुकोबराने एकाने प्रश्न विचारला होता, बाबा एवढा समाजाने त्रास दिला, एवढा समाजाने पीडा दिली, साधूंना फार त्रास होतो, संत महात्म्यांना खूप त्रास झाला, आज आम्ही माऊली म्हणलं की इतका सन्मान भेटतो. कल्पना करा त्याच माऊली ज्ञानोबरांना उपवाशी रात्र काढावी लागली होती. एखाद्याने भिक्षेत थोडंसं अन्न दिलं की दुसऱ्यांनी त्याच्यात माती मिसळावी आणि चारी भावंड उपाशी झोपावं, एवढी बिकट अवस्था, वाईट परिस्थिती माऊलीवर आली. पण आज माऊली म्हणलं की किती सुंदर पद्धतीने लोक व्यवस्था करतात. तो चहा घेता का कॉफी घेता, नाश्त्याला काय पाहिजे महाराज, जेवणात साधी पोळी पाहिजे, काय पाहिजे ते सांगा. मी गमतीने सांगतो, लोक मागच्या काळात वारीला गेली की तब्येतीनं बारीक होत होती, आता वारीला गेलं की जाड होऊन परत येतात. जाताना वजन करावं, परत आल्यावर वजन करावं, नक्की 4 किलो फरक पडतं का? माऊली ज्ञानोबरे सांभाळतात, संत एकनाथ महाराज सांभाळतात, जगद्गुरु तुकोबरे सांभाळतात. आज ज्ञानोबरे तुकोबऱ्यांचं नाव जरी घेतलं तरी लोक प्रेम करतात, तो जीव लावतात. एखाद्या सख्या नात्या गोत्यातल्या माणसाला जेवढं प्रेम करावं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम वारकऱ्यावर करतात. बाकीचे प्रेम करतात याच्यात नवल नाही, देव सुद्धा वारकऱ्यावर जीवापाड प्रेम करतो, देव प्रेम करतो वारकऱ्यावर. महाराज तुकोबरे बोलले येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आता वैकुंठ कशाला म्हणावं, सध्या याच्यावरती फार पेटलो होतो मागे प्रकरण, मला काही फार बोलायचं नाही. वैकुंठ हा शब्द आमच्या संप्रदायात 3 जागेवरती आला. एकीकडे श्रीमद भागवतात, एकनाथी भागवतात असं वर्णन आहे, ज्या जागेवर भगवान श्रीमन नारायणाचं वास्तव्य आहे, भगवान महाविष्णू जिथं वास्तव्य करतात त्याला वैकुंठ असं म्हणावं. एक त्या धामाला वैकुंठ हे नाव आहे. दुसरी गोष्ट आहे, जगद्गुरु तुकोबरांनी व्याख्या केली, अद्वैत स्थितीतून द्वैतामध्ये येणं, अद्वैत अवस्थेला वैकुंठ म्हणले. माऊली ज्ञानोबरांनी व्याख्या केली, हरी ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ
ज्ञानोबा स्पष्ट बोलले, आमच्या दृष्टीमध्ये देवच वैकुंठ आहे. देव राहतात ती जागा वैकुंठ, अद्वैत स्थितीला वैकुंठ म्हटलंय. माऊली ज्ञानोबा यांचं स्पष्ट मत आहे, आमचा हरी, आमचा विठ्ठल, आमचा पांडुरंग परमात्मा हेच आमच्यासाठी वैकुंठ आहे. तुकोबर हे सांगतात, अद्वैतातून द्वैतात आले म्हणजे वैकुंठातून येथे आले, येथे उपकारासाठी आले. म्हणले महाराज, एखादा महात्मा या उच्च अवस्थेतून इथं आला असेल तर त्याचं आचरण कसं असेल, त्याचं बोलणं कसं असेल, त्यांचा स्वभाव कसा असेल. महाराज स्वभावातलं एक गोड लक्षण सांगितलं, ते खोटं बोलत नाहीत. आणि खोटं बोलतात ते साधू नाहीत. साधू खोटं बोलत नाही, खोटं बोलतो त्याला साधू म्हणायचं नाही. साधू शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. साधू नव्हती परम कार्यम इथे साधू. परमार्थासाठी धडपड आहे, परमात्मा प्राप्तीची ओढ आहे, समाजाच्या हातात चांगलं काहीतरी देऊन जायचं आहे. समाजात 3 वर्ग आहेत, आपण आत्ता वर्णन केलं. देव काहीतरी घेतो, बरंच देतो. जीव सगळंच घेतो, काहीच देत नाही. पण जगाच्या पाठीवर संत हा असा एक वर्ग आहे, काहीच घेत नाही पण जाता जाता सगळं समाजाला देऊन जातो. तो साधू आहे. विठ्ठल तुकोबांनी महात्म्याचं लक्षण सांगितलं. साधू कधीच खोटं बोलत नाही. अभंगाचं 3रं चरण. लटिके बचना लटिके लटिके वचना लटिके खोटं बोलत नाहीत, साधू खोटं बोलत नाहीत. थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर देव खोटं बोलतो, साधू बोलत नाहीत. साधू परिस्थितीने खोटं बोलत नाही, याच्यात नवल नाही. देव खोटं बोल म्हणल्यावर बोलत नाही, हे विशेष आहे. धर्मराजांना कृष्ण परमात्म्याने सांगितलं होतं, या द्रोणाचार्याला मारायचा, एकदा मन अश्वस्थामा मेला. धर्मराज म्हणतात, आयुष्यात खोटं बोललो नाही आणि आज युद्धाचा क्षण आहे, एखादा बाण लागला माझाही प्राण जाईल आणि शेवटच्या अवस्थेत खोटं बोलून माझं जीवन कलंकित करणार नाही. नाहीच म्हणले, मी खोटं बोलणार नाही. देव सांगतात, मी म्हणतोय ना देवा, तू म्हणलास तरी खोटं बोलणार नाही, तुला काही वाटू देतं म्हटले. मग शेवटी त्यांच्याकरता तो अश्वस्थामा नावाचा हत्ती मारला आणि त्या अनुषंगाने थोडंसं बोलावं लागलं, पण तरीसुद्धा त्या पापाने अंगठा गेला असं म्हणतात. अंगुष्ठ त्या कारणाने काय 2 कारणं सांगितली महाभारतात. मग गंमत आहे, देव खोटं बोलेल, संत महात्मा खोटं बोलत नाहीत. आणि देही उदासीन या शब्दाचा अर्थ देहावर त्यांचं जास्त प्रेम नसतं, देह साधन म्हणून याचा वापर होतो. परमार्थात आम्ही शरीराची फार काळजी घेतो, याला ऊन लागू देत नाही, याला फार सांभाळतो, जपतो. पण जपायचं कशा करता? तुकोबांचं स्पष्ट मत आहे, देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. एक तर देहावर प्रेम करता येतं, नसेल तर देवावर प्रेम करता येतं.
शरीरावर प्रेम वाढलं की तिकडचं कमी होतं आणि देवावरचं प्रेम वाढलं की शरीरावरचं कमी होतं. मोरारी बापू एका दिवशी बोलत होते, भजन बढ़ता है तो वजन घटता है, वजन बढ़ता है तो भजन घटता है. वजन वाढलं की भजन कमी होते, भजन वाढलं की वजन कमी होते. आता आपलं काय वाढलंय आपण बघावं झालं. विठ्ठल तुकोबारे एका दिवशी पांडुरंगाला काय बोलले माहिती आहे, देवा माझ्यावर एक उपकार करशील का? काय उपकार करावं? तुकोबाराने सुंदर उत्तर दिलं, देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पाडी संत महात्म्यांचं लक्षण आहे देही उदासीन. देहावरती फार प्रेम नाही, प्रेम असेल तर देवावर आहे, देवावर प्रेम आहे. महाराज तुकोबारे इथपर्यंत पोहोचले, काय खातो आम्ही कासया संगाते. आता भाजीत मीठ आहे का नाही एवढं लक्षात येत नव्हतं. ओळखा तुम्ही भजन किती उच्च कोटीला पोहोचला असेल. आम्ही फार व्यवस्थित सगळे होतं महाराज, आम्हाला काहीच कमी जास्त जमत नाही, सगळं व्यवस्थित लागतं, सगळं व्यवस्थित लागतं. भारत देशात अशी बरीच महात्मे झाले. एक महात्मा झाले, त्यांचं नाव निळकंठेश्वर शास्त्री, ज्यांनी महाभारतावरती टीका लिहिली. त्यांच्या घरी त्यांच्या बायकोनं सांगितलं, तुम्ही लिहायला बसलात पण घरी दुष्काळ आहे. आपल्या घरी किचनमध्ये फक्त डब्यात मीठ शिल्लक राहिलंय, सगळं संपले महाराज. पीठ संपलंय, डाळ संपली, तेल संपलंय, साखर संपली, तांदूळ संपलेत, कसं करायचं सांगा. तुम्ही लिहायला बसलात, तुम्ही तर आता बाकीचं काही काम करत नाही. समोर बघितलं अंगणामध्ये एक चिंचचं झाड होतं. म्हणले एक काम कर, त्या झाडाचा पाला वरपून घे. ते पाला घेतलं, खलबत्यात घालून त्याला कुटलं, त्याच्यात थोडं पाणी मिसळलं, वस्त्रगाळ करून त्याचा रस काढावं, त्याच्यात चमच्यावर मीठ टाकून त्याला हलवावं आणि दोघं नवरा बायकोनी ग्लास ग्लास प्यावं, तसंच झोपी जावं. मला सांगा याच्यापेक्षा काय वाईट अवस्था असावी सांगा. असं कितीतरी महिने चालवलं त्यांनी. व्यवस्थेला साधू प्राधान्य देत नाही, साधू प्राधान्य देतो ते अवस्थेला. आणि त्यातल्या त्या साधूकडे परमार्थातली उच्च स्थिती, उच्च अवस्था पाहायला भेटते. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, संत एकनाथ महाराजाकडे तर फार सुंदर अवस्था होती महाराज, फार उच्च अवस्था होती. तुकोबारे सांगतात देही उदासीन. अजून एक गोड लक्षण सांगितलं, ते बोलताना कसं बोलतायत. अभंगाचं शेवटचं मधुरावाणी ओटी, मधुरावाणी ओट, मधुरावाणी ओटी, मधुरावाणी ओटी, मधुरावाणी ओटी, मधुरावाणी ओटी, मधुरावाणी ओटी, मधुरावाणी ओटी, मधुरावाणी मधुरावाणी होती, मधुरावाणी होती, मधुरावाणी होती, मधुरावाणी होती.
महाराष्ट्रामध्ये पैठण नावाचं गाव आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्याला दक्षिण काशी असं म्हणतात. एक आहे उत्तर काशी, एक आहे दक्षिण काशी. वेळ आहे, तुम्ही निवांत वाटा. एक 10 मिनटं 20 मिनटं घेतलं तर चालतील तुमची? 20 मिनटं चालतं. हो चालतं. माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा न्याय मागायला पैठणलाच जावं लागलं होतं. म्हणजे पैठण याला सुद्धा काशीच म्हणतात, ती दक्षिण काशी आहे. पैठणचं मुळात नाव आहे प्रतिष्ठान किंवा प्रतिष्ठानपूर. शिवपुराणात त्याला प्रतिष्ठानपूर असं म्हटलंय. जो आपल्याकडे शालिवाहन शके म्हणून आपण जे कालगणना करतो ना, ते शालिवाहनाची राजधानी म्हणजे पैठण आहे. मुळामध्ये त्याला सातवाहन शालिवाहन असं म्हणतो आपण. ती राजधानी म्हणजे पैठण आहे. संत एकनाथ महाराजांच्या 5 पिढ्या पवित्र आहेत. पहिल्यांदा मग भास्कर महाराजापासूनची परंपरा आहे. त्यांचा फार उल्लेख पाहायला भेटत नाही. त्यांच्यानंतर झाले भानुदास महाराज. मध्यम परिस्थितीतलं जीवन होतं. साधूकडे फार ऐश्वर्य नाही, पण साधूकडे ऐश्वर्य असेल तर ते परमार्थिक ऐश्वर्य. बाकीच्या ऐश्वर्याला साधू फार प्राधान्य देत नाही मला, आणि बाकीच्या ऐश्वर्याला साधूंनी फार महत्त्व देऊ नये. ऐश्वर्य कोणतं असावं? ते अध्यात्माचं, परमार्थाचं ऐश्वर्य असावं. भानुदास महाराजांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख कुठल्याच इतिहासात नाही आपल्याकडे. जेवढी ग्रंथ उपलब्ध आहे संत एकनाथ महाराजांच्या चरित्रासंबंधाने वर्णन करणारे, त्यांच्या पत्नीचं नाव कुठंच पाहायला भेटलं नाही. आणि कालगणनाही काही तेवढी नेमकी सांगता येत नाही. एकनाथ महाराजांचा अवतार कधीचा आहे तर असं सांगितलं जातं, माऊली ज्ञानोबांनी समाधी घेतल्यानंतर 236 वर्षानंतर एकनाथ महाराज जन्माला आले. हे एवढा एक क्रम सांगितलं, पण असं नेमकं हीच तारीख आहे, ही स्थिती आहे असं काही सांगता येत नाही. बराच सकाळ होऊन गेला या गोष्टीला. भानुदास महाराजांचं जीवन अतिशय सुंदर जीवन होतं. पहिल्यांदा ते कापडाचे व्यापारी होते. व्यापार जरी केला तरी प्रामाणिकपणाचा व्यापार केला. त्यांना एक कीर्तनाची आवड लागली, कीर्तनं करू लागली, प्रवचनं करू लागली, कीर्तनं ऐकायला जायची. हे व्यापार करत असताना किलर सांगावं, हा कपडा मला 2 रुपयाला भेटला आहे, मी तुम्हाला 2.5 रुपयाला विकणार आहे. पण याच्यात बाकीच्या व्यापाऱ्याला त्रास व्हायला लागला. बाकीचे म्हणले, हे मार्केटमध्ये राहिलं तर आमचं काही खरं नाही, यांना संपवलं पाहिजे किंवा यांना इथून बाजूला काढलं पाहिजे. एकदा मुद्दामून त्यांचं कीर्तन ठेवलं आणि एका धर्मशाळेत मुक्काम होता. सगळ्यांनी सगळं साहित्य तिथंच ठेवलेलं. यांचा सुद्धा घोडा होता, यांच्या सुद्धा कपड्याची अशी बंडलं बांधलेली होती. ते कीर्तनाला जाऊन उभं टाकले म्हणतात. आणि नंतर चोर आली म्हणजे देवच चोराच्या रूपात आला आणि त्या सगळ्यांना मारलं, सगळ्यांचं सगळं घेऊन गेलं. पण भानुदास महाराजांचं काहीच नेलं नाही असं वर्णन पाहायला भेटतं. आणि त्यांचा घोडासुद्धा पांडुरंगाने सांभाळला, तो सुद्धा जाऊ दिला नाही. त्यांचे कपडे सुद्धा सांभाळले. भानुदास महाराजांच्या नंतर फार सुंदर जीवन आहे. आपल्याला माहीत आहे, ज्या वेळेला तो विजयनगरचा राजा पांडुरंगाला पंढरपूरहून घेऊन गेला होता, त्यावेळेला पांडुरंगाला आणण्याकरता भानुदास महाराजच गेले होते. आणि भानुदास महाराजांनी पांडुरंगाला शिव्या दिल्या. तिथं गेल्यानंतर देवाला शिव्या द्यावं एवढं सामर्थ्य संतांकडेच आहे. एक महात्मा झाले, त्यांचं नाव निळकंठेश्वर शास्त्री. जगन्नाथपुरीला गेले. जगन्नाथ भगवंताचं नेमकं दुपारच्या विश्रांतीची वेळ झाली, दार बंद झालं. दारासमोर उभं टाकले. पुजाऱ्यांना सांगितलं, 2 मिनटं दार काढा, मला त्याचं दर्शन घेऊ द्या, मग नंतर मला माझ्या मार्गाने जाता येईल. पुजाऱ्याने सांगितलं, आत्ता 12 वाजलेत, 3 वाजता दार उघडल, 3 तास बाहेर थांबा किंवा बसा. आम्ही वारकरी आला तर दार काढत नाही, एखादा महात्मा आला तर दार काढत नाही, एखादा नेता आला तर ती गोष्ट वेगळी आहे म्हणले. नेता आलं की दारं काढतात, बाकी कोणी गेलं की काढत नाही. निळकंठेश्वर शास्त्री उभं टाकले, उदयनाचार्य उभं टाकले जगन्नाथ भगवंताच्या समोर. देवाला शिव्या घालायला लागले. ऐश्वर्यम मदमत्तो सीमाम अवज्ञाय वर्तसे. देवा रे, तुला जास्तच उन्मत्तपणा आला, सुस्त झालास, आळशी झालास, पैसा जास्त झाला वाटते तुझ्याकडे, आता तुला दिवसात 3 तास झोप घ्यावं लागलेलं आहे, असं कोणाला शिव्या दिले?
जगन्नाथ भगवंताला दार उघडलं. जगन्नाथ भगवंतांनी बाहेर येऊन उदयनाचार्याचा हात धरून मध्ये घेऊन गेले. भानुदास महाराजांच्या बाबतीत तेच झालं. भानुदास महाराजांनी देवाला शिव्या घातल्या. अरे तू इथं येऊन बसलास, वारकरी पंढरपूरला एकत्र आले, तुला त्याचं काहीच वाटत नसेल. अरे बघ वारकऱ्याला किती त्रास होतो, जीव धोक्यात टाकून वारकरी आम्ही तुला नेण्यासाठी इथपर्यंत आलो. मग देव सांगतात म्हणले एवढा वेळ का लागला? म्हणजे जे झालं ते झालं. आता दुसऱ्या दिवशीची गंमत, यांना शुळावर द्यायचं ठरलं. चरित्र फार विस्ताराने आहे महाराज. आता खरंच सगळं चरित्र सांगलं अजून 2-3 तास लागतात. मी काही फार वेळ घेणार नाही. पांडुरंगाला तिथून इथपर्यंत आणलं. पंढरपूरला पुन्हा विटेवरती देव उभं टाकले, असा नियम आहे. म्हणून भानुदास महाराजांचे संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. 2 संतांचे उपकार आहेत. एक पुंडलिक रायांचे ज्यांनी पांडुरंगाला उभं केलं, आणि दुसरे भानुदास महाराजांचे ज्यांनी परत गेलेला परमात्मा परत आणून त्यांनी विटेवरती उभं केलं. म्हणून वारकऱ्यांनी या 2 महात्म्यांच्या उपकारात सदैव असावं, असा नियम आहे. पाहता पाहता काही काळानंतर मग त्यांच्या पोटी चक्रपाणी झाले आणि त्यांच्या पोटी त्यांचंही सुंदर जीवन पाहायला भेटते. सूर्यनारायण झाले आणि त्यांच्या पोटी संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला, असं वर्णन आहे. त्यावेळेला पैठणला भागवत धर्माचा प्रचार प्रसार फार नव्हता आणि अशा वेळेला ती बाजू वारकरी संप्रदायाने भरून काढली. संत एकनाथ महाराज माझे एक मुख्य स्तंभ आहेत असं म्हणतात. एक मुख्य स्तंभ आहेत भागवत संप्रदायाचा. एकनाथ महाराजांचं बालपणही अतिशय सुंदर होतं. बाल्यावस्थेत ते खेळण्यात रमत नव्हते. बाल्यावस्थेत त्यांना भजन करायला आवडत होतं. आपण म्हणतो लेकरांचे पाय पाळण्यात दिसतात, पाळण्यातच कळतं लेकरू आपलं काय करणार आहे पुढे. आणि संत एकनाथ महाराजांच्या बाबतीत असंच झालं. पाहता पाहता एकदा विश्वनाथाच्या महादेवाच्या दर्शनाला गेले. आकाशवाणी झाली आणि त्यांना जनार्दन स्वामीकडे जा असं सांगितलं. आणि जनार्दन स्वामीकडे दौलताबादला तिथं ते किल्लेदार होते जनार्दन पंत स्वामी देशपांडे, त्यांच्याकडे हे गेले. आणि जनार्दन स्वामींनी त्यांना अगदी भरभरून प्रेम दिलं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपणाला वाटते चांगले गुरु भेटावं, तसं गुरूंनाही वाटते चांगला शिष्य भेटावा, अधिकारी शिष्य भेटावा. शिष्य अधिकारी भेटला त्याचा तर उद्धार झालाच, पण गुरुचाही सोहळा होतो. म्हणून गुरुला चांगला शिष्य भेटायला सुद्धा भाग्य लागतं. काही भाग्य लागतात महाराज. नसेल तर बरेच शिष्य गुरुला शिकवतात महाराज हे तुम्हाला असं नाही हो, हे असं असलं पाहिजे, हे असं असलं पाहिजे. जनार्दन स्वामींना आनंद वाटतो. एकनाथ महाराजांनी एका दिवशी जनार्दन स्वामींच्या जागेवर युद्ध केलं असं वर्णन आहे. ते मानस पूजा करायला बसले. राजाने आमंत्रण पाठवलं, परकीय शत्रूचं आक्रमण झाले, तुम्हाला युद्धाला तुम्ही सैनिक घेऊन या. आणि एकनाथ महाराजांनी बघितलं, निरोप तर मिळाला होता पण युद्धाला जाणं शक्य नव्हतं, कारण स्वामीजी अगदी मानस पूजेत बसले, डोळे बंद आहेत, त्यांना इकडचं काही माहिती नाही. स्वतःच आपण जनार्दन स्वामीचं रूप घेतलं, कारण महाविष्णूचा येते, महाविष्णूचा अवतार आहे. हा, आनंदाने घोड्यावरती बसले, युद्ध केलं. युद्ध करून त्या परकीय शत्रूला पराजित केलं, परत आले. नंतर राजाला भेटायला ज्यावेळेला जनार्दन स्वामी गेले त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज तुमच्यामुळं आपलं राज्य सुरक्षित आहे. जनार्दन स्वामींच्या लक्षात आलं हे काम माझं नाही, हे काम आमच्या एकनाथाचं आहे. एकनाथ सामान्य नाही हे कळालं, आनंद वाटला. एकनाथ महाराजांना दत्तात्रयांची कृपा प्राप्त झाली. आपल्या संप्रदायात 3 साधू मुख्यत्वाने आहेत. माऊली ज्ञानोबा नाथ परंपरेतले आहेत, जगद्गुरु तुकोबा चैतन्य परंपरेतले आहेत, संत एकनाथ महाराज दत्त परंपरेतले आहेत. या 3ही परंपरा अतिशय सुंदर आहेत आणि त्या परंपरेतून एक साधू आम्हाला मिळाले. त्याच्यामुळे आमचा संप्रदाय आज भाग्यवान आहे असं म्हणायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल लहान असताना घरी न सांगता गेल्यामुळं इकडे आई वडील शोधाशोध आजी आजोबा शोधाशोध करू लागले. त्याचं कारण आहे त्यांचे आई वडील हे मूळ नक्षत्रावर जन्मल्यामुळं लवकरच ते मृत्युमुखी पडले की म्हणून देहावसान झालं. आजी आजोबांनी यांचा सांभाळ केला होता. त्यांचं म्हातारपण आलं, आमचा एकनाथ कुठं आहे, एकनाथ कुठं आहे असं म्हणता म्हणता काहीतरी निरोप मिळाला आणि तोपर्यंत एकनाथ महाराजांना तीर्थयात्रेला पाठवलं होतं जनार्दन स्वामींनी. एकनाथ महाराजांकडे जनार्दन स्वामीकडे यांचं येणं झालं, निरोप मिळाला, तो आता तीर्थयात्रेला आहे. 6 महिन्याच्या नंतर
त्याला ठराविक जी काही मुक्कामं सोपवलीत त्याच्यातले 3 मुक्कामं पैठणमध्ये पडणार आहेत. मी पत्र लिहून देतो, एकनाथा आता तू पैठणलाच राहा, पुढची तीर्थयात्रा राहू दे. म्हणून पत्र लिहून शिक्का मारून दिलं आणि आजी आजोबा वाट बघता 6 महिन्यानंतर तीर्थयात्रा करून तिथं आले. आणि आल्यानंतर मग त्यांना पैठणलाच राहण्याची श्री गुरूंनी परवानगी दिल्यामुळं तिथंच थांबले. त्यांचं लग्न झालं. त्या गिरिजाबाई सुद्धा अतिशय भाग्यवान होत्या. जोडी चांगली भेटायला नशीब लागतं. जोडी म्हणजे फक्त एका स्त्रीसाठीच नाही, पुरुषांसाठी सुद्धा. दोन्ही एका विचाराचे मिळाले की परमार्थ सुंदरच होतो महाराज, सुंदरच होतो. आणि त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट, परमार्थ एकाचा नाहीये, परमार्थ दोघांचा आहे. मोरारी बापूंचं एक वाक्य सांगतो, भजन और भोजन साथ में बैठ के करना चाहिए. जेवण करताना परिवार एका जागी असावा, हरिपाठ करताना परिवार एका जागी असावा. मिळून केलेलं परमार्थ अतिशय चांगलं मानलं जातो. अनेक लोकांनी परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी एकनाथ महाराजांची ती शांतता समाजाला भावली आणि पाहता पाहता एकनाथ महाराजांचा प्रचार प्रसार झाला. गोकुळाष्टमीचा उत्सव एकनाथ महाराजांनी केला. जनार्दन स्वामींना कौतुक वाटलं, माझ्या शिष्याने जर एवढा मोठा उत्सव ठेवला असेल तर मला गेलं पाहिजे. आले, सन्मान मिळाला, ते ऐश्वर बघितलं एकनाथ महाराजांचं, परमार्थिक ऐश्वर बघितलं, अतिशय आनंद वाटला. काही काळ ते राहिले आणि नंतर काही दिवसानंतर जनार्दन स्वामींनी देह ठेवला असं वर्णन आहे. पाहता पाहता इकडे परिवारात भगवान परमात्मा 36 वर्ष काम करत होते. आपणाला माहित आहे, एक ब्राह्मण द्वारिकेच्या शेजारी उपासना करतायत. भगवंतानी ब्राह्मणाला सांगितलं, इथं वाट बघू नका, महाराष्ट्रात जा, पैठणला जा. त्या पैठणला एकनाथ महाराजांच्या घरी देव पाणी भरतात श्रीखंड्याच्या रूपात. तो श्रीखंड्या घागर घेऊन बाहेर आलाच होता. तेवढ्यात ते ब्राह्मण दारात आले. अहो, इथं श्रीखंड्या नावाचं कोण आहे? त्याने सांगितलं, कसं काय काम आहे हो तुमचं? काही नाही म्हणले, तो श्रीखंड्या नसून तो द्वारकाधीश आहेत. भगवान परमात्मा श्रीखंड्याच्या रूपात आहेत. श्रीखंड्यानं सांगितलं, मध्ये जाऊन विचारा, मला काही फार माहिती नाही. हे गेले निघून, गेले तर तिकडेच गेले, आता आलेच नाही. एकनाथ महाराजांना निरोप मिळाला. एकनाथ महाराज फार रडले. देव आपल्या घरचं काम करतोय त्यांना आवडलं नाही. पण शेवटी भगवान प्रकट झाले सांगतायत, संतांच्या घरची कामं करायला मलाही फार बरं वाटतं म्हणले, आनंद वाटतो. फार काळ याच्यानंतर अजून एक लेकरू त्यांच्याकडे राहायला आलं. त्यांचं नाव गावोबा. गावोबाच्या आईनं एका दिवशी आईला हट्ट केला, आई मला पोळी खायची आहे ग. सुंदर पुरणपोळी केली. गावोबानं दुसऱ्या दिवशी सांगितलं, आई मला आजवी पोळी खाव वाटते ग. कालचंच पुरण, कालचीच डाळ होती, पुन्हा पोळी झाली. तिसऱ्या दिवशी पुन्हा पोरग म्हणते, आई मला आज पण पोळी खाव वाटते ग. म्हणले, बेटा दररोज पोळी करावं एवढी ताकद आपली नाही. सध्या दररोज पोळीचा नैवेद्य, एकादशीला काही पर्व काळाला जर सोडलं, दररोज पोळीचा नैवेद्य होणारं महाराष्ट्रातलं एकमेव घर संत एकनाथ महाराजांचं आहे. ती आई त्या लेकराला घेऊन आली. एकनाथ महाराजांना सांगतायत, माझं लेकरू पोळी खाण्यासाठी तुमच्याकडे आलंय, तुमचं म्हणणं काय? नाथ महाराजांनी सांगितलं, म्हणले, बेटा काकड्याला चटकन उठावं लागते. पोरग म्हणलं, मला सकाळी उठणं होईना, पटते का बघा. काकड्याला कोण उठा महाराज? त्याने सांगितलं, दुपारच्या गाता भाषणाला थांबशील का? त्याने म्हणले, थांबणं होईना. भागवत कथेला बसशील का 2 ते 5? त्याने म्हणलं, 3 तास बसणंच होईना म्हणलं माझ्यानं. बरं हरिपाठाला तरी येत जा दररोज. त्याने सांगितलं, सायंकाळचा वेळ म्हणजे फेरफटका मारायचा वेळ आहे. बरं रात्री कीर्तनाला तरी येशील का? लवकर झोपतो म्हणला दररोज मी. एकनाथ महाराज म्हणले, पोळीच खा, काहीच काम करू नको. 15 वर्ष पोळी खात राहिला तो गावोबा. 15 वर्ष. आणि त्या गिरिजा माऊलींनी जसं मुलावर प्रेम करावं, हरीवर, गोदावर, आपल्या बाळावर जसं प्रेम केलं, तसंच गावोबावर प्रेम केलं. एकनाथ महाराजांना ज्या वेळेला असं वाटलं, आता आपणाला गेलं पाहिजे. काही लोकांनी प्रश्न विचारला, एकनाथ महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात शेवटचा ग्रंथ म्हणजे रामायण, महाभारत रामायण. युद्धकांडातल्या 43 अध्यायापर्यंत लिखाण पूर्ण झालं. 44वा अध्याय लिहायचं होता, सांगायचं होता. सगळ्या लोकांनी विचारलं, म्हणले, अहो महाराज तुम्ही गेल्यानंतर मला रामायण कोण सांगेल? त्याने सांगितलं, माझा गावोबा सांगेल. गावोबाला रामायणातलं काहीच येत नव्हतं, पण फक्त गावोबा सांगेल असं म्हटलेच नाही, आशीर्वादाची हात त्यांच्या मस्तकावर ठेवलं आणि गावोबाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणून चांगल्या माणसांच्या घरचं अन्न खाल्लं तरी बुद्धी पवित्र होते. विठ्ठल गुरु
त्याचबरोबर हे चैतन्य महाराज एका दिवशी बोलत होते, काही जागेवरचं पाणी शुद्ध असतं, पवित्र नसतं. काही जागेवरचं पाणी पवित्र असतं, शुद्ध नसतं. काही जागेवरचं पाणी शुद्धही नसतं आणि पवित्रही नसतं. काही जागेवरचं पाणी शुद्धही असतं आणि पवित्रही असतं. बॉटलमधलं पाणी शुद्ध आहे, पवित्र नाही. चंद्रभागेतलं पाणी पवित्र आहे, शुद्ध नाही. हॉटेलमधलं पाणी शुद्धही नाही आणि पवित्रही नाही. वारकऱ्याच्या घरचं पाणी शुद्धही असतं आणि पवित्रही असतं. विठ्ठल एकनाथ महाराजाकडे 15 वर्ष त्यांनी केवळ पोळी खाल्ली, त्याच्याने ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि रामायण लिहावं एवढा अधिकार झाला. नाथ महाराजांचं जीवन फार सुंदर. श्रीमद एकनाथी भागवतासारखा ग्रंथ चतुश्लोकी भागवताच्या आधाराने केवळ एका 11व्या स्कंदावरचं चिंतन नाही, त्याच्यात सगळ्या भागवताचं सार आहे. चतुश्लोकी भागवत आहे. जीवतत्व, जडतत्व, मायातत्व, ब्रह्मतत्व या 4 तत्वाचं निरूपण त्यांनी श्रवण केलं आणि त्याद्वारे एकनाथी भागवताची रचना झाली. सुंदर असं भागवत निर्माण झाला. लोक भागवत ऐकायला यावं याच्याकरता एकनाथ महाराजांनी सांगितलं, एक माणूस एका दिवशी भागवत ऐकायला आला की 2 किलो साखर. आता लोक भागवतासाठी किती येत होते माहीत नाही, 2 किलो साखरेसाठी येत होते. आता घरचे 4 घेऊन येत होते. 4 दुनी 8 किलो साखर दररोज होते. ऐश्वर्यवान होते, श्रीमंत होते, पण त्या श्रीमंतीचा उपयोग त्यांनी परमार्थामध्ये केला. अतिशय सुंदर पद्धतीने, अतिशय गोड असं जीवन आहे. एकनाथ महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. येवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवने मुक्त केला. कुणाला त्यांची परीक्षाही झाली, पण जीवन अतिशय सुंदर होतं. पाहता पाहता आजचा दिवस आहे. अगदी गोदावरीच्या सुंदर त्या गंगामाता, ती सगळी नावं एकाच आहेत आणि मुळात ती भगवंताच्या चरणातून प्रगट झाली. त्याच गंगे मातेचं दिव्य असं स्वरूप. त्याच दिवशी आजचा नाथषष्ठीचा दिवस. नाथषष्ठी जरी नाथांच्या नावाने असले तरी षष्ठी पवित्र आहे. आणि आज पाहता पाहता आजचा दिवस शेवट तो गोड करण्याचा प्रयत्न झाला, गोड झाला. आता बऱ्याच महात्म्यांचं म्हणणं आहे त्याने आपलं शरीर गोदावरीत टाकलं, गंगेत टाकलं असं आम्ही म्हणतो, पण महात्म्याने असं काही स्पष्ट उल्लेख केला नाही. आजचा तो शेवटचा क्षण आहे. अतिशय आनंदाने आपण सगळे वैष्णव वारकरी उत्सवात संमिलित झालो. आपला तो पर्व काळ आहे. आजचा क्षण, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि आपण खरंच भाग्यवान आहोत. मला वाटते तुकोबारायांची बीजही मोठ्या प्रमाणात साजरी झाली. एकनाथ महाराजांचा नाथषष्ठीचा उत्सवही साजरा झाला आणि अशी गोड कीर्तनही आपण सुंदर ऐकलात. आपण भाग्यवान आहोत. हे सगळं कार्य करणाऱ्याला संत एकनाथ महाराजांनी, माऊली ज्ञानराजांनी, पांडुरंगाने उदंड आयुष्य द्यावं, यश द्यावं. पुन्हा एकदा साहेबांना सांगतो, साहेब तुमच्यामुळं करखिली पाहायला भेटली. संत नाथ महाराजांच्या मंदिरात दर्शनाचं भाग्य प्राप्त झालं. खरंच मला अतिशय आनंद वाटला. आपण भाग्यवान आहोत. झालेली सेवा श्रीकृंच्या चरणी अर्पण. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊले अभंग म्हणायचं. माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम. हो अभंग होईल, अभंग होईल. अभंग झालं तर फुल टाकायची. हो हो, श्री अनंत म्हणून नाही कुठलाही म्हणा, तुमच्या नियमाने म्हणा. माझ्या श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा व्यापका जनार्दन आनंद घना देवा कृपाळाजी केशवा मानुभवा सदा शिवा सहज रूपा चक्रधरा विश्वांबरा करुणा सकरा क्षीरसागरा शेषशयना कमलापती कामिनी मोहनमूर्ती धरिते वामनमूर्ती सगुणा निर्गुणा जगजनत्या जगजीवना देवकी नंदना बाळ रागना बाळ कृष्ण अंगणी मज ठाव द्यावाजी चरणे भवबंधने सोडवावे देवा कृपाळाजी केशवा मानुभवा सदा शिवा सहज रूपा कवरधारी कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव
भानुदास एकनाथ 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 भानुदास मधुरावानी ओठी 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 मधुरावानी 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 ओटे मधुरावानी ओटे मधुरावानी ओटे मधुरावानी ओटे कामाले वाव पोटी कामाले वाव पोटी येते उपकारासाठी येते उपकारासाठी उकामाने वाव पोटी उकामाने वाव पोटी येते उपकारासाठी येते उपकारासाठी मधुरावानी ओटी 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 कामाने वाव पोटी तू कामाने वाव पोटी येते उपकारासाठी येते उपकारासाठी कामाने वाव पोटी तू कामाने वाव पोटी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी
येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठे आले गरजा वैकुंठे येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अखंड हरिनाम सप्ताह 2026 श्री क्षेत्र नाथनगरी करखेली तालुका उदगीर जिल्हा लातूर. सप्ताहाचा आजचा सहावा दिवस. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा जलसमाधी सोहळा म्हणजेच नाथषष्ठी आणि या निमित्तानं या ठिकाणी गुलालाच्या कीर्तनाचं आयोजन केलेलं होतं. यासाठी श्रीयुत हरिभक्तीपरायण योगेश महाराज गवंडगावकर तालुका देगलूर यांची कीर्तनरूपी सेवा आयोजित करण्यात आलेली होती. या प्रसंगी महाराजांनी धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी हा सर्वांच्या परिचयाचा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा संतपर अभंग या ठिकाणचा आजचा घेण्यात आलेला होता. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. तुम्ही आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो हे आपलं खरं म्हणजे भाग्य आहे असं या ठिकाणच्या विश्लेषणातून आपल्याला समजलेलं आहे. यानंतर अन्नदान हे श्रेष्ठ दान असते म्हणून आजचे अन्नदाते हे समस्त गावकरी मंडळी आहेत आणि कालचे यापूर्वीचे अन्नदाते श्रीयुत नारायण भीमराव शिंदे हे आहेत. त्यांचा सन्मान करायचं राहून गेलेलं होतं म्हणून मी नारायणदादा शिंदे करखेली यांना विनंती करतो, दादा आपला सत्कार या प्रसंगी श्रीयुत हरिभक्तीपरायण योगेश महाराज गवंडगावकर यांच्या शुभ हस्ते दादांचा सत्कार सन्मान व्हावा असं मी महाराजांना विनंती करतो आहे.
आमचे ग्रामस्थांतर्फे मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो. या वर्षीपासून पंच कमिटीने एक थोडासा वेगळा निर्णय घेतलेला आहे. एक नवीन पायंडा या ठिकाणी पाडलेला आहे. जे महाप्रसादाचे अन्नदाते आहेत त्यांचा आणि जे महाराजाचे यजमान आहेत त्यांचा सन्मान करायचं असा एक निर्णय घेतलेला आहे. म्हणून आजचे श्रीयुत हरिभक्तीपरायण योगेश महाराज गवंडगावकर या महाराजांचे यजमान आहेत. श्रीयुत विश्वंभरराव दशरथराव बिरादार या प्रसंगी पंच कमिटीला मी विनंती करतो आपल्याकडून विश्वंभरदादा यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन यथोचित असा सत्कार करण्यात यावा. यामागं एक प्रेरणा दडलेली आहे की महाराज घेतल्यानंतर त्यांचा एवढ्या मोठ्या सभेमध्ये सत्कार होतो. मग आपण का मागं राहायचं, आपणही पुढच्या वर्षी महाराज घेऊ अशी प्रेरणा त्यामध्ये दडलेली आहे. आणि म्हणून महाराज माहितीसाठी सांगतो, मागच्या 2-4 दिवसामध्ये 2 महाराजाची बुकिंग झालीसुद्धा. आणि असंच या ठिकाणी मोठ्या मनानं महाराजांचं यजमानपद घेणारी मंडळी आमच्या या गावामध्ये, या नाथनगरीमध्ये आहेत महाराज. आणि यानंतर मी थोडक्यामध्ये आजच्या या दिवसभराच्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात सांगतो. कीर्तनानंतर ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कृपया सर्व उपस्थितांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. तसेच संत तुकाराम महाराज यांच्या गात्यावरील भजन होईल. त्यानंतर सायंकाळी 4 ते 5:30 या वेळेमध्ये प्रवचन होईल. आजचे प्रवचनकार आहेत श्रीयुत हरिभक्तीपरायण रमेश महाराज मेहकरकर यांचं प्रवचन होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यायचे. त्यानंतर 6 ते 7 हरिपाठ आहे. रात्री 9 ते 11 या वेळेमध्ये श्रीयुत हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज कापसे आळंदी देवाची या महाराजांचे कीर्तन आहे. त्याचबरोबर हरिजागर आणि काकड आरती असे यापुढील कार्यक्रम राहणार आहेत. सर्व उपस्थित भाविक भक्तांचे नाथनगरीतील ग्रामस्थांतर्फे हार्दिक स्वागत आणि आभार. सर्वांना नाथांचा शुभ आशीर्वाद आहे. धन्यवाद. बोलिलेले कोरे वेळी वावडे होतरे करा क्षमापराध महाराज नाही विचारला अधिकार या बोला करा क्षमापराध महाराज म्हणे ज्ञानेश्वरा कामाया करा करा क्षमापराध महाराज ज्ञानदेव समाधान तुमचे देखील आता